छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। तुमचं शिवजन्मभूमीमध्ये स्वागत। तुमच्याकडे नेमकी जबाबदारी काय आहे? इथे आम्ही संरक्षणासाठी आहे आणि इथे काही वाद निर्माण न होता त्या संरक्षणासाठी आलेलो होतो। कुठली एजन्सी? आम्ही नाशिकवरून आलेलो। काय आता तुम्ही शिवजन्मभूमीमध्ये आलात, काय फिलिंग होतोय, काय वाटतंय? खूप आनंद वाटतोय आणि पहिल्यांदाच असा खूप मोठा नियोजन केलेलं आहे इथे आपलं शिवनेरीकडे। इथं पहिल्यांदाच खूप चांगलेला प्रोग्राम डेकोरेशन केलेलं, चांगलं वाटलं आम्हाला, अभिमान वाटलं आणि इथं काम करायला पण आम्हाला काय अडचण नाही होणार असं। तुमचं शिवजन्मभूमीमध्ये स्वागत। तुमच्याकडे नेमकी जबाबदारी काय आहे? इथे आम्ही संरक्षणासाठी आहे आणि इथे काही वाद निर्माण न होता त्या संरक्षणासाठी आलेलो होतो। कुठली एजन्सी? आम्ही नाशिकवरून आलेलो। काय आता तुम्ही शिवजन्मभूमीमध्ये आलात, काय फिलिंग होतोय, काय वाटतंय? खूप आनंद वाटतोय आणि पहिल्यांदाच असा खूप मोठा नियोजन केलेलं आहे इथे आपलं शिवनेरीकडे। इथं पहिल्यांदाच खूप चांगलेला प्रोग्राम डेकोरेशन केलेलं, चांगलं वाटलं आम्हाला, अभिमान वाटलं आणि इथं काम करायला पण आम्हाला काय अडचण नाही होणार असं। तुम्हाला शिवजन्मभूमीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर। शिवजन्मभूमीमध्ये आपल्या सगळ्या बॉक्सर मंडळींचं स्वागत करतो। काय सांगाल, कुठून आलात? मी सगळे पुण्याहून आणि काही नगरहून आलेले आहेत आणि सगळे अशीच नाव असलेली कंपनी आहे बॉक्सर आणि सगळे प्रॉपर काम करतात आहे। आज पहिला दिवस आहे। तुमच्यावर नेमकी जोखीम काय आहे? जोखीम अशी आहे की सुरक्षा रक्षक म्हणून आम्ही आहे इथे सगळे आणि आम्ही सगळे किती जण आहेत तुम्ही? सगळे एकूण 35-40 जण आहात आणि अतिशय चांगल्याप्रमाणे आम्ही काम करतो आणि चांगल्या पद्धतीने काम करू। शिवजन्मभूमीमध्ये तुम्ही आलात, काय फिलिंग होते तुम्हाला? अतिशय बरं वाटते। मी पहिल्यांदा आलो आहे आणि खूप बरं वाटतं। आपले राजे आराध्य दैवत आहेच, चांगलंच वाटणार, त्यात काही शंका नाही। शिवजन्मभूमीमधून काय घेऊन जाणार, कुठले विचार तुम्हाला इतरांपुढे मांडाल, काय सांगाल? राजांचे विचार इथून आहेत, त्यामुळं आम्ही घेऊन जाणार।
मॅडम नमस्कार. नमस्कार. शिवजयंती उत्सव आता सुरू झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे. काय काय विक्रीला ठेवलंय? मनुका आहे, आवळा काय आहे, भाव? 80 रुपये पाव आहे. आवळा काय भाव? आवळा 70 रुपये पाव आहे. कुठला आवळा? हा मधातला आवळा आहे. हा सिडलेक मनुका आहे, हा 100 रुपये पाव आहे. कसं पाव किलो का किलो? हा 100 रुपये पाव. हे मनुके काय भाव? 80 रुपये पाव. हे मनुके 70 रुपये पाव. हे 70. हे 80. हा 60 रुपये पाव खजूर. आता तुम्ही या ठिकाणी स्टॉल लावलंय, याचं भाडं किती आहे? भाडं नाही, फुकट आहे? बचत गटातर्फे ना. सगळ्या सुविधा व्यवस्थित आहेत? हो. काही तक्रार नाही? हो नमस्कार. नमस्कार. ही कुठली द्राक्ष? ही सफेद द्राक्ष म्हणतात त्याला. सफेद द्राक्ष? हो मग ही काळी द्राक्ष? हो. तिला काही जात वगैरे माहित नाही? तिला जम्बो म्हणतात, जम्बो द्राक्ष. मग हिला फक्त सफेद द्राक्ष? तिला सोनक्का म्हणतात. सोनक्का म्हणतात. ही सोनक्काच का? हो. कशी किलो? ही 70 रुपये किलो. ही ही जम्बो? 100 रुपये किलो. आजचा पहिला दिवस, हो. प्रतिसाद कसा मिळतोय? चांगला प्रतिसाद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती 19 तारखेला होते. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी जुन्नर या ठिकाणी मागे पाहतोय अनेक स्टॉल लावलेले आहेत. या ठिकाणी शासनाचं ऑफिस आहे. ऑफिस कसं आहे तो वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि त्याचबरोबर शासनाचं जे संबंधित विभाग जे काम पाहत आहे यांचं अतिशय ढिसाळ नियोजन आहे. बचत गटाने या ठिकाणी स्टॉल दिलेले आहेत, परंतु त्या संदर्भात आजपासून सकाळपासून हे सगळे स्टॉल सगळ्यांसाठी उपलब्ध व्हायला हवे होते, इथे येणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध व्हायला हवे होते. परंतु प्रशासनाचं ढिसाळ नियोजन असल्यामुळे लोकांची गैरसोय होताना पाहायला मिळते. आणि या ठिकाणी प्रामुख्याने ही सगळी दुकानं अद्यापही उघडी आहेत. मग आजपासून जर एखादा पर्यटक इथं आला तर यांना काय पाहायला मिळणार? हे सगळं ओंगळ प्रदर्शन पाहायला मिळू शकतं. असो, छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती असल्यामुळे आणि आपल्या शिवजन्मभूमीमध्ये असल्यामुळे आपण प्रशासनावर फार वाभाडे होणं उचित नाही. साहेब तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारचं नियोजन आहे आणि आजपासून हा शिवनेरी महोत्सव सुरू झालेला आहे? खरं तर छत्रपती शिवरायांची जयंती आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये साजरी होत असताना गेल्या 6-7 वर्षापासून आपण सुरुवातीला आम्ही द्राक्ष महोत्सवाचं पण नियोजन करत होतो. आता हिंदवी स्वराज्य महोत्सव ह्या नाव या महोत्सवाला मिळालेलं आहे आणि गेल्या 2 वर्षापासून शासन त्याच्यासाठी निधीची तरतूद करतं आहे आणि हा महोत्सव होतो आहे. त्याच्यामध्येच आमचा छोटासा द्राक्ष महोत्सवसुद्धा आपण करत आहोत. त्यामध्ये द्राक्ष बागांना भेटी असतील, द्राक्ष विक्रीचे स्टॉल आहेत या ठिकाणी. त्याचबरोबर आपण द्राक्ष किंग स्पर्धेचं सुद्धा आयोजन करत असतो. शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे आणि त्यामधून आपण एक द्राक्ष किंग आणि 4 उत्तेजनार्थ बक्षीसंसुद्धा शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून खरं तर देत असतो. सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून म्हणजे पर्यटक विभागाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे नियोजन व्हावं असा शासनाचा प्रयत्न असतो. इथं नियोजन व्यवस्थित होतंय का? काय उणिवा जाणवतात? खरं तर नियोजन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ज्या वेळेस हा महोत्सव ठरला जातो त्यावेळेस त्या महोत्सवाचं ह्या नियोजनाचं जे टेंडरिंग असेल ते लवकर झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्याची प्रचार प्रसिद्धी झाली पाहिजे. कमीत कमी महिनाभर अगोदर ह्या सगळ्या काय इथे ॲक्टिव्हिटी होणार आहे. आता आज या ठिकाणी टेंट सिटी आहे, पॅरामोटरिंग ग्लायडिंग आहे, त्याच्यानंतर इथं सांस्कृतिक कार्यक्रमांचं मोठमोठ्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आहे. इथं चांगल्या पद्धतीचे खाद्याचे स्टॉल आहेत, बचत गटांचे वस्तू विक्रीचे स्टॉल असणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध होणार आहेत. सगळी उदासीनता दिसते. आजपासून हा महोत्सव सुरू झालाय, पण काय परिस्थिती इथे? नाही, कसं झालेलं आहे ते टेंडरिंग उशिरा झाल्यामुळं ह्या प्रसिद्धीला वेळ मिळाला नाही. तर शासनाने हे थोडंसं लवकर प्रचार. कोणाची चूक? शासनाचीच म्हणावं लागेल. पर्यटन विभागाच्या प्रामुख्याने. आता पर्यटन विभागाची कसं, तो शासनाचाच पर्यटन विभाग आहे. पर्यटन आपण कसं आहे, स्वतंत्र शिक्षण वेगळं असतं, प्रत्येकाची जोखीम असते. त्यांनी स्वतःहून जर व्यवस्थित नियोजन केलं असतं तर एवढा भव्य दिव्य कार्यक्रम प्रकाशामध्ये आला असता. थोडंसं ढिसाळ नियोजन वाटतंय. ढिसाळ तर म्हणजे असं तसं ढिसाळ नाही म्हणता येणार, कारण सगळं जे अप टू डेट आपण जर पाहिलं तर सेटअप वगैरे सगळं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. झगमगाट आहे, परंतु तो लोकांपर्यंत जाण्यासाठी जी प्रचार प्रसिद्धी व्हायला पाहिजे होती ती थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते, बस बाकी काय. आपण पाहतोय या ठिकाणी शिवाजी महाराजांची शिवजयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत. बचत गटांना मोफत या ठिकाणी स्टॉल दिलेले आहेत, परंतु शासनाचं व्यवस्थित लक्ष नसल्यामुळे या कार्यक्रमाचा काही प्रमाणामध्ये बोजबारा उडाल्याचं पाहायला मिळतंय. पर्यटन विभागाच्या ज्या इथं इन्चार्ज म्हणून शमा पवार आहेत यांनी या संदर्भामध्ये योग्य नियोजन करायला हवं होतं
असो, आतापर्यंत जरी झालं नसलं तरी या पुढच्या काळामध्ये ते योग्य प्रकारे नियोजन करतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती धूमधडाक्यामध्ये साजरी होईल, यासाठी नियोजन चांगलं होईल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, जुन्नर. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा, यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91 98, तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगावमध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.